मातृत्व सुंदर आहे, पण कधी-कधी एकटेपणा किती वाटू शकतो हे कोणीही सांगणार नाही. Hi everyone, welcome back to the Shrisha Way. Today I want to talk every new mom. This video is for every mom who feels overwhelmed but still shows up every day. कोणीही तुम्हाला बोलणार नाही की तुम्ही बाळाला छान वाढवलात. तुम्हाला बाळाला वाढवताना एकटेपणाही जाणवू शकतो. तुमचे जग बदलते, पण इतर सर्वांचे आयुष्य सारखेच राहते. त्यामुळे त्याप्रमाणे स्वतःच्या मनाची तयारी आधीच करून ठेवावी लागते. बाळ झाल्यानंतर झोप कधीच तुम्हाला विश्रांतीप्रमाणे वाटत नाही. तुमचे शरीर झोपते, पण मन कधीच झोपत नाही. त्यामुळे कित्येकदा हवी तशी झोप बाळ झाल्यानंतर मिळतच नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. जर तुम्ही आराम केलात तरीही तुम्हाला अपराधी असल्यासारखं वाटेल. जर तुम्ही काम केलात तरी तुम्हाला अपराधीसारखं वाटेल. मॉम गिल्ट हॅज नो ऑफ स्विच. काळांतराने तुम्ही अन्न, झोप, बाळाचे माइलस्टोन, भविष्य आणि स्वतःच्या आरोग्याचा जास्त विचार करायला लागता. आई होण्याच्या मेंटल लोडबद्दल कोणीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची चेतावणी देत नाही. आई झाल्यावर झोप म्हणजे लक्झरी बनते. बाळ झोपलं की आपण झोपायचं, पण मनात हजार विचार असतात. रात्री 2 वाजता बाळ उठतं, सकाळी पुन्हा दिवस सुरू होतो. पूर्ण झोप न मिळाल्याने शरीर थकतं, पण तरीही कोणी म्हणतं, आई आहेस ना, एवढं तर सहन करायलाच लागेल. तुम्ही ज्या ताकदीने सर्व कामं रोजची करत असता, सगळ्या गोष्टी एकट्या मॅनेज करत असता, तर तुम्ही तुमची ताकद कधीच अनाऊन्स करत नाही. तुम्ही फक्त दुसऱ्या दिवशी शांतपणे जगता. आई झाल्यावर मन सतत गिल्टमध्ये असतं. मी चांगली आई आहे का? मी बाळासाठी पुरेशी आहे का? मी थकले याचा अर्थ मी वाईट आई आहे का? हसत असलो तरी आतून आपण तुटलेले असतो. कोणी सांगत नाही की आईलाही रडायची, थकायची, पॉज घ्यायची गरज असते. डिलिव्हरीनंतर सगळे बाळाकडे पाहतात, पण आईच्या शरीराकडे कोणी पाहत नाही. वेदना, कमजोरी, केस गळणं, वजन वाढणं किंवा कमी होणं सगळं सहन करत आपण पुन्हा उभे राहतो. आई झाल्यावर स्वतःची काळजी करणं सेल्फिश नाही, तर ते अत्यंत गरजेचं आहे. कधी तर कारण नसताना रडावंसं वाटतं. बाळ असूनही एकटं वाटतं, हसू येत नाही, आनंद वाटत नाही आणि मग मनात येतं, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? हे पोस्टपार्टम डिप्रेशनच असतं आणि याबद्दल बोलणं कमकुवतपणा नाही, तर ते धैर्य आहे. आईपण म्हणजे फक्त त्याग नाही, ते हिलिंग आहे, शिकणं आहे आणि रोज स्वतःला नव्याने सावरत राहणं आहे. जर तुम्ही हे ऐकत असाल आणि तुमचे मन जड असेल, तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही पुरेशा आहात आणि तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात. इट्स नॉट लाऊड लव्ह, इट्स क्वाईट डीप अँड अनकंडिशनल. Missing your old self doesn't mean you don't love your child. It means you are human. If you are a mom watching this, you are doing better than you think and you are not alone. If this video made you feel good, like, comment mom and subscribe to the Shrisha Way. Bye bye.